आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण। मुंबई ते नागपूर प्रवास आता 8 तासात करता येणार। आम्ही तिघही चांगले ड्रायव्हर, 3 शिफ्टमध्ये सरकारची गाडी आम्ही तिघही चालवतो। सरकारचं स्टीअरिंग नेमकं कुणाच्या हाती? पत्रकारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। चांगलं ड्रायव्हिंग आहे। असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे। आम्ही तिघही 3 शिफ्टमध्ये चालवतो। समृद्धी महामार्गावर गाडीचं स्टीअरिंग आधी एकनाथ शिंदेंच्या हाती, नंतर फडणवीसांचं ड्रायव्हिंग। तर आमच्यापैकी कोण गाडी नीट चालवतोय हे पाहण्यासाठी अजितदादा अंपायर, शिंदेंची मिश्किल प्रतिक्रिया। मला ड्रायव्हिंगची सवय आहे आणि मला ड्रायव्हिंगचा शौकही आहे। सह्याद्रीच्या बाबतीत हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी अर्थातच इथे अनेक प्रवासी येतात। नेत्रसुखद असा हा प्रवास आहे। फार सुंदर प्रवास आहे, पण इथे कोणी थांबू नये अशी आमची इच्छा आहे, कारण हा हायवे आहे, एक्सप्रेसवे आहे, त्यामुळे इथे थांबायला कुठलीही व्यवस्था आम्ही मुद्दाम केलेली नाही। समृद्धी महामार्गावरील प्रवासादरम्यान दादा कसं काय वाटतंय? पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर गारगार वाटतंय अजित पवारांचंही मिश्किल उत्तर। पाहतोय आपण, तर ही सगळी दृश्य दादा कसं वाटतंय? गारगार वाटतंय। दृश्य दादा कसं वाटतंय? गारगार वाटतंय। तर दादा म्हणतात गारगार वाटतंय। नाशिक मनपासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला स्वबळाचा नारा। युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढत। मनपात 100+ महाजनांचा नारा। उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेत गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी। मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। युतीबाबत दोन्ही भावांनी एकमेकांसोबत बोलायला हवं। आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या 2 भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या 2 भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही। आम्ही सकारात्मक, महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रस्ताव येईल त्या दिवशी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील। मनसे ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या चर्चांवर देशपांडेंची प्रतिक्रिया।